काय झालं माही? तू अशी एकदम निघून का आलीस? अमित, मी परिस्थिती समजून घेण्याचा खूप प्रयत्न करते रे. अगदी मनापासून प्रयत्न करते. माझी पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, माझी मुलं चुकीचं पाऊल कधीच उचलणार नाहीत. आदित्यने जे काही आता आपल्याला सांगितलं ना, ते पटतंय रे मनाला. माणुसकीच्या नात्यानं त्याचा हेतू अगदी उदात्त आहे. पण तरी सुद्धा आई म्हणून माझं मन धजावत नाहीये. कुठेतरी भीती वाटते आणि ही भीती थांबवण्याचा मी मनापासून प्रयत्न करते. पण मी समजू शकतो माही. अमित, आता मला बघायचंय की माझा हा विश्वास किती खरा ठरतोय. तुला वाटत होतं तितकी हार्श रिॲक्शन नाहीये कोणाची. आणि अर्चूचं तर तुला माहितीये ना, ती पटकन रिॲक्ट होते. पण आदित्य, आपण सतीश दादांनी सांगितलेला उपायही करू शकतो. जर सोशल वर्कर सगळी जबाबदारी घेत असतील तर वेल अँड गुड ना. तो ऑप्शन आहे आपल्याकडे, पण मी त्याला ओळख द्यायलाच नकार दिला यार. आणि तेही त्याच्या या अवस्थेत. फार लागलंय माझ्या मनाला. तो बिचारा बेशुद्ध होता, त्याला कळलंही नसेल, पण माझ्या मनाला ठाऊक आहे ना. आधी मला माझी जबाबदारी पूर्ण करू दे, मग बघू ते सोशल वर्कर वगैरे. पण माई काहीच न बोलता निघून गेल्या. रागावल्या असतील. आपण ज्याला मदत करणार आहोत तो आदित्य नगरकर आहे, हाच इश्यू आहे फक्त. ती रागावली नसणार, ती विचारात असेल. फक्त आपल्या घरचेच लोक असा विचार करू शकतात. इतर कोणत्याही घरात केवढा अकांड तांडव झाला असता. हो, नानांच्या बोलण्याने तर खूपच धीर आला मला. त्यांनी पूर्ण विश्वास टाकला आपल्यावर. आपण खरा करून दाखवूया तो. काय ग, कसला विचार करतेस आणि काय झालंय? काय सतीश, काय झालंय म्हणून काय विचारतो? जसं काही तुला काही माहीतच नाहीये की काय झालंय. हो कबूल आहे, पण त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? हे सगळं किती विचित्र आहे. अरे अर्चू, विचित्र नाहीये, वेगळं आहे असं म्हण. हा, कारण आपल्या आयुष्यात रोज रोज असं काही घडत नाही ना, त्यामुळे हे वेगळं आहे. आणि मुळात आदित्यचा उद्देश किती चांगला आहे ते बघ ना. अरे काय उपयोग अशा चांगुलपणाचा की ज्याच्यामुळे आयुष्यात प्रॉब्लेम तयार होणार आहे. कसला प्रॉब्लेम? सांग ना, कसला प्रॉब्लेम होणार आहे? अरे कसला म्हणून काय विचारतोय? उद्या जर मेघनाला त्या मुलाकडे परत जावंसं वाटलं तर? आणि ती जाईल असं वाटतंय तुला? सांग ना, मेघना त्या आदित्य नगरकरकडे जाईल असं वाटतंय तुला? अर्चू, विचार करून बघ. ज्यावेळी आपल्या आदित्यने मेघनाला त्या आदित्यकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला होता, किंबहुना मीच तुला त्याच्याकडे सोडतो असं सांगितलं होतं, तेव्हा मेघना त्या आदित्यकडे गेली नाही. आणि तीच मेघना आत्ता त्या आदित्यकडे जाईल असं वाटतंय तुला? सतीश, अरे जेव्हा माणूस जवळ असतो ना, तेव्हा सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. आणि त्याच्यामुळे जर तिला जावंसं वाटलं असं म्हणते मी. हॅलो अर्चू, चुकीचा विचार आहे तुझा. तुला काय वाटतं हा सिनेमा आहे? हे सगळं घडतंय आपल्या आयुष्यात, वास्तव आहे, वास्तव. अरे पण सतीश, मला खूप भीती वाटते. हेही वास्तवच आहे ना. तुला ज्या गोष्टीची भीती वाटते तसं काहीही होणार नाही. आता जर मी परत बोलले ना, तर तुला वाटेल की मी मेघनाच्या विरोधात बोलते. नाही, बोल. तुझ्या मनात जे काही आहे ते बोल. हे सगळं करण्यापासून आदित्यला मेघना थांबवू शकते की नाही? म्हणजे आदित्यला डोकं नाहीये? तो विचार करू शकत नाही? चूक काय, बरोबर काय, चांगलं काय, वाईट काय,
त्याला समजत नाही? नाही अर्जुन, शांतपणे विचार कर. आदित्य नगरकरला हॉस्पिटलमध्ये कोणी पाहिलं? आपल्या आदित्यने, मेघनानी नाही ना. समजा आपल्या आदित्याला हे सगळं करायचंच नसतं तर त्यांनी या विषयावर आपल्या सगळ्यांशी चर्चा केली असती. कदाचित असंही असेल, मेघनाने आदित्यला थांबवण्याचा प्रयत्नही केला असेल. हे बघ अर्जू, आपला आदित्य इतका चांगला आहे ना की कुठलीही शहाणी व्यक्ती आदित्यला कधी सोडूच शकत नाही. शहाणी ना. झालं. अर्चना, हे बघ, तुलाही माहिती आहे मेघना किती सेन्सिबल आहे आणि आपल्या घराशी ती किती एकरूप झाली. ते उगाच आपला विषय वाढवायचा म्हणून. पण अरे, माई कशी काहीच बोलली नाही. हा, आता मलाही त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. पण अर्जू, एक सांगू, एखाद्याचा डिसिजन माईना पटत असेल पण परिस्थिती थोडीशी इकडे तिकडे असेल तर माई सहसा त्या व्यक्तीच्या विरोधात जात नाही. म्हणजे जेव्हा मी हे सगळं ऐकलं ना तेव्हा मला अमित दादाचा तो मित्र आहे ना, सावर्डे, त्याचीच आठवण झाली रे. म्हणजे म्हणजे आपल्या आदित्याचा सावर्डे नको व्हायला बाबा. अर्जू, अगं काय हे, तू तुझ्या सख्या भावाला ओळखत नाहीस? हा, आदित्य आणि सावर्डे, त्यांची कंपॅरिझन. तो सावर्डे कसा आहे हे माहितीये ना आपल्याला, आणि स्टील तू. कमाल आहे अर्जू, खरंच कमाल आहे. चिड, तू माझ्यावरच चिड. बघ अर्जू, मी चिडत नाहीये, पण तरी देखील आदित्य आणि सावर्डेची कंपॅरिझन तू करतेस. हे बघ, तुला जाऊ दे ना, आता काय सांगू मी तरी. ठीक आहे, मग मी काही बोलतच नाही, सोडा. याचा अर्थ तू मनात राग धरून बसणार? अरे नाही, मगासपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या मनात राग नाहीये, भीती आहे, भीती. अर्जू, तुला भीती वाटणं स्वाभाविक आहे. हे बघ अर्जू, तुझी भीती किती निरर्थक आहे हे तुला लवकरच कळेल. तसं जर झालं तर मग माझ्या इतकी आनंदी कोणी नसेल. नको ग इतका विचार करूस संजीवनी. विचार करू नकोस असं म्हटल्यावर मनातून विचार जातात का हो? राहून राहून आदित्यने जे काही सांगितलं ना आपल्याला तेच आठवतंय हो. कुठल्या हाडामांसाचा बनलाय हो आपला लेख? हा इतका धाडसी निर्णय तो कसा काय घेऊ शकतो? आपले संस्कार बोलतायत ग. कारण एवढ्या मोठ्या वादळातून वाट काढत आपण आपला आदित्य बाहेर आलो, पण यानं आपला संसार टिकवून ठेवला. आणि आज अचानक या सगळ्या घटनेचं मूळ असलेला तो मुलगा समोर आल्यावर त्याच्याकडे पाठ न फिरवता त्याला माणुसकीच्या नात्यानं मदत करायला सरसावणाऱ्या आपल्या आदित्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बघ. त्यामुळे भीती, शंका सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक. तुम्ही म्हणता ते सगळं खरंय हो, पण आता कुठे सगळं स्थिर स्थावर होऊन त्यांचा संसार उभा राहतोय. मग आई म्हणून माझ्या आपल्या लेकाची काळजी वाटणं स्वाभाविक नाहीये का? मला खात्री आहे एक आई म्हणून तुला अभिमान वाटेल असंच होईल. आणि फक्त त्याची नाही, आपल्या संस्कारांची परीक्षा आहे. चल निघायचं ना? काय झालं मेघना? काहीतरी बोलायचंय तुझ्याशी आदित्य.
माझ्यासाठी या जगात सगळ्यात महत्वाची व्यक्ती तू आणि फक्त तू आहेस. आणि आता जे काही करणार आहेस तू आदित्य नगरकर साठी, त्यामुळे तर तुझी उंची आणखीनच वाढली आहे माझ्या मनात. कमावून यार मेघना. मला माहिती आहे आदित्य, आपण जर हे केलं नसतं तर स्वतःच्या नजरेलाही नजर देऊ शकलो नसतो. आयुष्यभर सहज राहिला असता मनात. म्हणून आपण हे करतोय. पण आदित्य, ह्या गोष्टीमुळे आपल्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज होता कामा नये. हे शक्य आहे का मेघना? कधीच नाही होणार. मी सगळं काही सहन करू शकेन आदित्य, पण तू माझ्यापासून दूर गेलेला मी अजिबात नाही सहन करू शकणार. डाव सोनेरी सुखाचे गुणी मांडले, कधीच दूर जाणार नाही मी तुझ्यापासून. डाव सोनेरी सुखाचे गुणी मांडले. फक्त तिथे जाईन ना तेव्हा. का भद्र बोलतोय? तुझ्या आधी मी मरेन. कवडसे मिळून ते शोधले, जे हवे सगळेच आणले. माझ्या कुटुंबातलं प्रेम, विश्वास आत्ता आत्ता कुठे परत मिळत होतं रे आम्हाला. आणि आमच्या आयुष्यात पुन्हा एक वादळ निर्माण केलंस. नाही नाही, माझ्या मुलावर, माझ्या सुनेवर माझा पूर्ण विश्वास आहे, अभिमान आहे. त्यांनी हा जो निर्णय घेतलाय माणुसकीचा, माणुसकीच्या नात्यानं त्याला मदत करण्याचा, तो योग्यच आहे. पण आम्ही सुद्धा माणूस होत रे, तुझ्यासारखे देव नाही. आम्ही सगळे एका अग्निदिव्यातून चाललोयत. माझ्या संस्कारांची, माझ्या विश्वासाची परीक्षा आहे. आम्हाला यश दे. माई, तुमच्या विश्वासाचं पाठबळ घेऊन जातोय. तुम्हाला, माझ्या नवऱ्याला, या घराला मान खाली घालावी लागेल अशी कोणतीही गोष्ट घडणार नाही माझ्या हातून. असू दे बाळा, यशस्वी हो बाळा. येतो ग माई. मी पुन्हा शोधलं तेव्हा काही सापडला नव्हता तुम्हाला. पण तेव्हा त्याची ट्रीटमेंट चालू असेल ना. तू म्हणालास ना तो बेशुद्ध होता म्हणून. हो, पण बिन नावाचा पेशंट यांनी ऍडमिट केला असेल का? म्हणजे पोलीस केस सुद्धा झाली असेल ना. चल आपण रिसेप्शनिस्टला विचारूया. एक्सक्यूज मी, काल इथे कोणी अनोळखी माणसाला ऍडमिट केल्याची काही नोंद आहे का तुमच्याजवळ? मी चेक करते.
नाही. पण असं कसं होईल मेघना? तो खूप आजारी होता. त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तर हलवलं नसेल ना? पण जर त्याला ऍडमिटच नाही करून घेतलं तर काय केलं त्यांनी? हे बघ, इथं स्ट्रेचर लावलं होतं त्यांनी. आणि एक मिनिट, हे असते नर्स. सिस्टर, Yes? काल एक मुलगा बेशुद्ध होऊन इथे पडला होता. आठवतंय तुम्हाला? तुम्ही विचारत होता की त्याच्याबरोबर कोणी ओळखीचं आहे का म्हणून. त्याचं काय? त्याला दुसरीकडे कुठे ऍडमिट केलंय का? ॲक्च्युली इथेच ॲडमिट करणार होतो, पण त्याच्याजवळ पैसे नव्हते. आणि कोणाला फोन करून बोलवायचं का विचारलं तर म्हणाला माझं इथे कोणीच नाही आहे. त्याच्याजवळ पैसे नाही म्हणून त्याला ऍडमिटच नाही करून घेतलं तुम्ही? एकाही प्रश्नाचं उत्तर तो धड देत नव्हता. हाय फिवर होता, दिसायला तर चांगल्या घरचा दिसत होता, पण पैसे नाहीत म्हणाला आणि निघून गेला. कुठे गेला? ते मला कसं माहिती असणार? कुठे गेला असेल हा? मी अंदाज करू शकते तो कुठे गेला असेल. चल. माई, फेऱ्या का मारताय? दोघं हॉस्पिटलमध्ये गेलेत ना, आणि अजून फोन बिन काही केला नाही ग त्यांनी, म्हणून काळजी वाटते जरा. मम्मी करू का आदित्यला फोन? नको नको, कुठल्या धावपळीत असतील आपल्याला ठाऊक नाही, आणि उगीच चिडायला नको तो आपल्यावर. माई, अहो चिडेल कशाला? त्यांना माहिती आहे ना आपण घरी काळजी करतोय ते. अगं हो, पण तिथली काय परिस्थिती आपल्याला काहीच ठाऊक नाही ना. मग नाही, आणि नंतर तो हॉस्पिटलमधून ऑफिसलाही जाणार होता. आपण फोन करायचा आणि तो बाईकवर असायचा नेमका, म्हणून नको फोन करूस. नंतर बघू काय ते आपण. नाना कुठे आहेत रूममध्ये, काहीतरी वाचत बसलेत. मीही जाते आता आत. बघते मन कशात रमतंय का. बरं, आदित्यचा फोन आला तर लगेच मला सांग. हा, हो माई, आणि नाहीच आला ना तर मग आपण करू फोन. चालेल. आत रेडी आहे सगळं? ओके, चला यांना आत घेऊन चला. थँक गॉड मेघना, आपण त्याला इथे आणू शकलो. कालपासून माझं मन मला खात होतं. तुझ्या बरोबर लक्षात आलं की तो घरी नाही तर त्याच गार्डन मध्ये गेला असेल. मे बी तुमच्या जुन्या आठवणींचा आधार वाटला असेल त्याला. अशा आजारात एकटा पडलेला माणूस आणखीनच एकाकी होतो, है ना? एक्सक्यूज मी, यस. हा तुमचा पेशंट आहे का? हो. प्लीज इथे सही करा. यस. किती नितळ स्वच्छ मन आहे तुझं आदित्य. खरंच भाग्यवान आहे मी.
थँक्यू. थँक्यू. तुम्हीच आहात ना यांच्याबरोबर? हो. अहो मग ही कंडिशन येईपर्यंत काय करत होतात? सगळं हाताबाहेर गेल्यानंतर जागे होता का? सिस्टर, याचं CBC करून घ्या लवकर ओके. आणि रिपोर्ट्स आले की मला इन्फॉर्म करा. हो चालेल. अहो ताप डोक्यात गेला त्यांच्या. इट इज प्रिटी डेंजरस. ऍक्च्युली आम्ही मित्र आहोत पण कॉन्टॅक्टमध्ये नाही आहोत फारसे. अचानक भेट झाली ती, तो बेशुद्ध होता तेव्हा. सो ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. आपण सर्व प्रकारे प्रयत्न करतोच आहोत, पण त्यांची कंडिशन पाहता तुम्हा दोघांपैकी एकानं इथे थांबणं आवश्यक आहे. दादा, पेशंट शुद्धीवर आल्यानंतर भेटूच आपण. मीनवाईल त्यांच्या टेस्टचे रिपोर्ट्स पण येतील. मी सिस्टर बरोबर औषधांची लिस्ट पाठवून देतो. थँक्यू डॉक्टर. चला, त्याची ट्रीटमेंट तर सुरू झाली. आदित्य, होय, इट्स ओके. प्लीज आता तू थँक्स वगैरे नको म्हणूस. तो लवकर बरा झाला पाहिजे बस. अरे हो, मगाशी दादाचा फोन आला होता मला, मी कट केला. मी बाहेर जाऊन फोन करतो त्याला आणि ती लिस्ट पण घेतो नर्सकडून आणि औषधं पण घेऊन येतो येताना. ओके ओके. आलोच.